नमस्कार, करीज अँड चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण विस्मरणात गेलेल्या पारंपरिक कसा भेंडीची रेसिपी बघणार आहोत, जे एक लोणच्याचा प्रकार आहे. चला तर मग सुरू करूयात. इथे आपण खड्ड घेतलेला आहे. खड्ड एक काकडीचा प्रकार आहे. मुळ्याच्या शेंगा, गाजर आणि घेवडा हे सगळे भाज्या पाव किलो आहेत. मसाल्यासाठी जवस, जिरं, मीठ, मोहरी, हळद आणि हिंग घेतलेला आहे. आता सुरुवातीला आपण सगळे भाज्या चिरून घेणार आहोत. त्यासाठी हे जे खड्ड आहे आपल्याला दाखवल्याप्रमाणे ह्याचे उभे उभे तुकडे करून घ्यायचे आहेत 2-2 इंचाचे. या प्रकारे आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत. तसेच सगळ्या भाज्या ज्या आहेत आपण त्या प्रकारे चिरून घ्यायच्या आहेत उभ्या. आणि जो घेवडा आहे त्याच्या 2 पाकळ्या करून त्याच्या आपण तुकडे करून घेतलेला आहे. आता मसाल्यासाठी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण जवस, 1 चमचा मोहरी, 2 चमचे मीठ घेतलं आहे. मीठ आपल्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. अर्धा चमचा जिरं घेतलं आहे आणि अर्धा चमचा हिंग आणि पाव चमचा हळद. आता हे सगळं आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. ह्यातला एकही मसाला आपण भाजून घेतलेला नाही आहे. आता हे आपला मसाला तयार झालेला आहे. एक मोठं पातेलं घ्यायचं आहे आपल्याला. त्यात तयार मसाला आपण घालून घेऊयात आणि ह्यात मी जवळपास 1.5 लिटर एवढं पाणी घालून घेत आहे. आता आपण हे एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता ह्यात आपल्याला सगळ्या जो आपण मगाशी भाज्या चिरून घेतल्या होत्या ते घालून घ्यायचं आहे. इथे सुरुवातीला मी गाजर घालून घेतला आहे. मग मुळ्याच्या शेंगा घालत आहे. उभा चिरलेला खड्ड देखील घालत आहे आणि घेवडा देखील आपण बियांसकट घालून घेत आहोत. आता हे आपण सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्यात जो मसाला आहे त्यामुळे ह्याची कन्सिस्टन्सी जी आहे ते 2 दिवसानंतर थोडीशी घट्ट होते. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं आहे. आपण झाकण लावूयात आणि ह्याला एक कापड बांधून घ्यायचं आहे. आणि हे जे भांडं आहे आपल्याला हे 2 दिवस उन्हात ठेवायचं आहे. उन्हात ठेवल्यामुळे ह्याला एक छान चव येते, हे छान मुरतं. आणि इथे आपला जो कसा भेंडी आहे ते 2 दिवसानंतर खाण्यास तयार होतं. उन्हात ठेवल्यानंतरच हे आपल्याला खायचं आहे. आणि हे फ्रीजमध्ये छान 15 दिवस टिकतं. आणि हे खायचं कसं तर एका प्लेटमध्ये घ्यायचं, बारीक चिरलेली मेथी, शेंगा चटणी आणि तेल घालून भाकरीसोबत सर्व करायचं. सो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.